तर मंडळी आपण आलो होतो गणेश उत्सवाला कोकणात आणि आता परतीच्या प्रवासाला निघालो आहे खूप साऱ्या आठवणी घेऊन. आणि खरं तर जावंसं वाटत नाही पण काय करणार. आजच्या आमच्या मुंबईत जाण्यासाठी गाडीची अरेंजमेंट करणार आहे भरत दादा. थँक्यू सो मच परत मुंबईला रवाना करण्यासाठी. चला चला लवकर. तर हे बघा एवढं लेट होऊन सुद्धा हे आत्ताच पॅकिंग चाललंय यांची. तर माहित नाही कुठे रात्री उशिरा गाडी आहे. रात्री. ओके अच्छा. आणि ती गाडी उशिरा आली तर मग आम्ही उशिरा पोहोचू. तुम्ही सर्व व्यवस्थित जा, व्यवस्थित ट्रॅव्हल करा. छान. वहिनी तुम्हाला पण हॅपी जर्नी आणि सावकाश जावा सावकाश यावा. आपण चाललोय आता गणेशोत्सव संपून पुन्हा एकदा आपल्या मायानगरीत स्वप्न स्वप्न गावाला राहून सुद्धा पूर्ण करता येतात. परंतु तरीही आम्ही शरीराने जरी तिकडं असलो तरी आमचे आत्मा आणि आमचं मन इथेच असतं. कोकण आमचं सर्व. थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा हॅपी जर्नी. तर कोकणात राहून शेवटची सुखाची झोप घेताना बाय बाय. ही झोप अशीच आठवणीत राहू. नाही अशी सुखाची झोप अशीच आठवणीत राहू मुंबईपर्यंत. मुंबईला जाता जाता शेवटचं गावचं सेलिब्रेशन आम्ही करून जातो. वेदांचा बड्डे आहे आणि हे पब्लिक सर्व वेदांच्या बड्डेला जमलंय. हे बघा सर्वजण हे सर्व वेदांच्या बड्डेला आलेत. वेदांतला गावी बड्डे सेलिब्रेशन करायचा होता म्हणून त्याच्या पप्पाने खास त्याच्यासाठी आज केक घेऊन आलेत. बरं केक खोलतोय की नाही. तर फायनली मुंबईकरी निघाले आहेत बोचके घेऊन. बघा बाय बाय काकी. लवकर. तर काकी पण आमचे निघाले बोचके घेऊन मुंबईला. तर बाय बाय हॅपी जर्नी. मुंबईकरी निघालेत बोचके घेऊन. हे बघा मुंबईकरी बोचके घेऊन निघालेले आहेत. त्यांना आता काकी बाय बाय. चला तुम्ही. तर आपल्याला न्यायला या गाड्या आल्या आहेत. हे बघा लालपरी आपली कोकणची लालपरी ST महामंडळाच्या बसेस. ह्याच्यातून आपण मुंबईला रवाना होणार आहोत. तुम्ही बघताय हे बघा पब्लिक आता हळूहळू जमायला लागलंय. आय पब्लिक बघा आता हळूहळू जमायला लागलंय. आता गाडी थोड्याच वेळात सुटेल. आवाज पण जाम झोपायला लागले होते. दिने पोचला काय. बाय बाय फायनली तुम्ही चाललायत. अरे चलो मुंबई चलो. तुम्ही म्हणजे मी पण येतोय बट माझी गाडी दुसरी आहे. आम्ही चाललो मुंबईला. अगरबत्ती करा. अगरबत्त्या पेटतच नाही आहेत. अगरबत्ती लावा. गावचा पाहुणचार संपून परतताना खरंच असं वाटतं की आपणच आपल्या गावात पाहुणे झालो. मनात सतत एकच खंत,
आपल्याच गावचे पाहुणे व्हायची वेळ यावी यापेक्षा मोठं दुःख ते कोणतं? गावची माती, गावची माणसं त्यांचा आपलेपणा सोडून पाय पुढे निघत नाहीत. निघताना प्रत्येक वळणावर डोळे पाणावतात आणि आपल्याच माणसांना बाय करताना मन भरून येतं. गाव नेहमी हृदयात असतं, पण प्रत्येक वेळी परतताना हृदयाचा एक तुकडाच तिथे राहून जातो. तर फायनली आम्ही गाडीत बसलेलो आहेत आणि आमची गाडी निघालेली आहे, मुंबईसाठी रवाना झालेली आहे. तर आता आपण भेटू मुंबईला उतरल्यावर. बाय बाय पब्लिक.